उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील रस्त्यांची पाहणी करतायत। ठाण्यात रस्त्याची कामं सुरू आहेत आणि त्याची पाहणी एकनाथ शिंदे यांच्याकडून केली जाते। तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सुद्धा त्यांच्या सोबत या ठिकाणी उपस्थित आहेत। तर ठाण्यातील रस्त्यांची अचानकपणे पाहणी करण्यासाठी या ठिकाणी शिंदे आले। माइक चेक। हॅलो 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 हॅलो। ग्राउंडिंग वरती डीबीएम आणि मास्टिक डीबीएम म्हणजे बोजरनी मारणार। रविवारी आपण दृश्य आपण पाहतो आहोत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील रस्त्यांची पाहणी करतायत। त्यांच्यासोबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आहेत। ठाण्यात सध्या अनेक ठिकाणी रस्त्याची कामं सुरू आहेत, रस्ते रुंदीकरणाची कामं सुरू आहेत। तर नाशिकला जाणारा रस्ता सुद्धा त्या ठिकाणी मोठा केला जातोय, रुंद केला जातोय। त्या सगळ्याच रस्त्याची पाहणी एकनाथ शिंदे या ठिकाणी आता करताना पाहतोय। सर घोडबंदर रोडची पाहणी केलेली आहे, आपण काम चालू आहे। हा घोडबंदरच्या रस्त्यावर या सर्व खड्ड्यांमुळे रस्ता खराब झाल्यामुळे पावसाळ्यात इथं वाहतूक कोंडी होत होती आणि म्हणून हे वारंवार खड्डे भरून सुद्धा ते रस्ता टिकत नव्हता। म्हणून आता हे 2 दिवसाचा 3 दिवसाचा थोडासा याच्यामध्ये ब्लॉक घेतला आपण आणि याच्यामध्ये पूर्णपणे खालचं जे बेस आहे तो WBM करतो ना आपण खाली। WBM ने ग्राउटिंग केल्यानंतर याच्यावर DBM होईल। DBM नंतर त्याच्यावर 4 इंचाचं मास्टिक होईल आणि त्यामुळे हा रस्ता जो आहे हा टिकेल आणि त्याच्यावरून हेवी व्हेकल सगळे जातात, अहमदाबादहून येणारे आणि JNPTतून येणारे, त्यामुळे हेवी लोड हा रस्ता आहे आणि त्यामुळे याच्यावर आता एक पूर्णपणे आपण पाहतोय की पूर्ण रस्ता पूर्ण हे करून त्याला खोदून लेवलिंग करून ग्राउटिंग करून DBM करून त्याच्यावर मास्टिक केल्यानंतर हा रस्ता टिकेल आणि बाजूने देखील पाणी जाण्यासाठी एक मार्ग ते काढतायत, जेणेकरून रस्त्यावर पाणी येणार नाही आणि हा रस्ता जो बनवला जाईल तो टिकेल व्यवस्थित आणि इथली ट्रॅफिक जी आहे ही ट्रॅफिक वाहतूक कोंडी होणार नाही आणि इथल्या लोकांना दिलासा मिळेल। हा 60 मीटरचा रस्ता मंजूर केलेला आहे। 60 मीटरचा रस्ता मंजूर आहे। त्याचं पुढचं जे काही DPR आणि त्या सगळ्या गोष्टी होतील आणि त्यानंतर 60 मीटरचा रस्ता झाला तर खूप मोठ्या प्रमाणावर इथं दिलासा मिळेल आणि तो एलिव्हेटेड रस्ता आहे आणि त्यामध्ये मोठा दिलासा मिळेल। परंतु तोपर्यंत या मास्टिकने रस्ता केल्यामुळे खड्डे पडणार नाहीत आणि पूर्णपणे वाहतूक स्मूथली जाईल। वन विभागाने अडथळा काही निर्माण होणार नाही। वन विभाग देखील शेवटी हा रस्ता एक्झिस्टिंग रोड आहे आणि एक्झिस्टिंग रस्त्यावर आपल्याला रोड करणं त्याला फॉरेस्ट देखील परवानगी देईल आणि येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या दूर करून शेवटी हा पब्लिकसाठी आपण हे करतोय। मोठ्या प्रमाणावर जे आहे इथं वाहतूक कोंडी होते आहे आणि म्हणून याला प्रायोरिटी आपण देतोय की हा रस्ता चांगल्या क्वालिटीचा करायला। असं काही दिवसांपूर्वी ज्यावेळी मे महिन्यात त्याच वेळी रस्त्याचं काम करण्यात आलेलं होतं, मात्र आता पुन्हा 2 महिन्यात पुन्हा काम करायचं नाही। हा रस्ता वारंवार याच्यावर दुरुस्ती झालेली आहे, परंतु या ठिकाणी हा जो एवढा पॅच जो आहे हा पॅच इथे पाऊस देखील आणि जे पाणी आहे ते देखील या बाजूचं पाणी देखील इकडे येते आणि त्यामुळे हा रस्ता टिकत नाही। पण आता ज्या पद्धतीने आपण ग्राउटिंग केल्यानंतर खालचा बेसच मजबूत होईल आणि त्यानंतर तो DBM होईल, म्हणजे त्याच्यावर डांबर मारलं जाईल आणि लास्टला त्याच्यावर मास्टिकने केलं तर मग मास्टिक म्हणजे अगदी कॉन्क्रीट सारखंच ते मास्टिक आहे आणि त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी टिकेल। जे कंत्राटदार आहे त्यांना तुम्ही काही प्रश्न विचारले का किंवा त्यांनी PWDचे अधिकारी त्यांना मी काय प्रश्न मी मीटिंग घेतली, मी बैठक घेतली त्या दिवशी आणि बैठकीमध्ये मी संबंधितांना सगळ्यांना सांगितलेलं आहे की या वाहतूक कोंडी आपल्याला दूर करायला प्रायोरिटी आहे। कलेक्टर स्वतः इकडे आलेत
आणि कलेक्टरना मी हेच सांगितलं की पहिलं काम तुम्ही एकच करा, हा घोडबंदरचा रस्ता नीट करा आणि ठाण्यातली वाहतूक कोंडी दूर करण्यामध्ये फोकस करा, प्रायोरिटी त्याला द्या. म्हणून ठाण्यातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कलेक्टर स्वतः या ठिकाणी पोलीस आयुक्त देखील आले होते, महापालिकेचे आयुक्त आले होते, संबंधित PWDचे अधिकारी होते आणि इथले मीरा भाईंदरचे आयुक्त देखील या ठिकाणी त्यांनाही सूचना दिल्या. त्यांचे अधिकारी आज इथं आहेत आणि त्यामुळे एक काही रस्ता जो आहे ठाणे कॉर्पोरेशनच्या हद्दीतला आहे, काही मीरा भाईंदर कॉर्पोरेशन